हॅलो. हा, आवाज येतोय का? हा, कोण बोलतोय? ठाकूर बोलतोय, विपुल ठाकूर. 2-3 दिवसापूर्वी आपलं बोलणं झालं होतं हॉस्पिटल बद्दल. काय विषय होता? ते नाही का, ते बाळाला ऍडमिट केलं दादा गुजर हॉस्पिटलला हडपसर. आडाचरला मरडताय का बरं? अहो साहेब, आता काय म्हणलं माहितीये का, तुमच्या बाळाचं 70% गॅरंटी आहे. हा. म्हणजे आणि 20% गॅरंटी नाही देत आम्ही. बर. आणि मी तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो साहेब, मला मुलगी झाली आहे, मला अभिमान आहे. लेकिन कसं आहे, मला त्याला जगवायचं हो साहेब. आता हे लोक काय म्हणतात, नाही आता आम्ही जेवढं ट्रीटमेंट करायचं होतं आम्ही केलो म्हणलं. आणि आता तुम्ही हे 2-3 पेपर तयार केले, मला ते पेपरवर सही मारा. मी बोललो नाही, मी आता तुमचं ट्रीटमेंट चालू ठेवा, तुम्ही फक्त हे मी सही वगैरे काय मारणार नाही. काय झालं नेमकं, आता काय म्हणतात ते? ते म्हणते साहेब की त्याच्या हे तोंडाने रक्त येतंय आणि पोट फुगून आलंय. 1 किलो 200 ग्रामचं आहे. बर. हा, तर ते म्हणतात की गॅरंटी चान्स 80% या 70% नाहीये, आता 20% बघू. ठाकूर ठाकूर ना? हो सर, हो सर, विपुल ठाकूर. ठाकूर, तुम्ही प्रयत्न करताय बरोबर. रडताय हा का? सर. साहेब रडायला येतो हो, एवढं जीवापेक्षा जास्ती त्याला. रडू नका, रडू नका, रडू नका. ऐकून घ्या, रडू नका. काय हेल्प अ, सांगा, तिथे मदत काय पाहिजे तुम्हाला? सर बोलून आता कोण डॉक्टर आहे? कोणत्या डॉक्टरांना मी? हे पाटील सरकर म्हणून त्यांचा आहेत. नंबर आहे आणि का? आहे सर, आहे माझ्याकडे नंबर. ऐकून आणि घ्या, मी ऐकून घ्या, हा, रडू नका. हा, तुम्ही खंबीर हा, राहा. आणि तुम्ही हा जास्त सर. जर नर्वस झालं तर कसं वाचणार तिथे? मुलगा आहे का मुलगी आहे ते? मुलगी आहे साहेब. मुलगी आहे का? 1 किलो? 1 किलो 100 ग्राम वजन होतं डिलिव्हरीच्या. आता पण बी तेवढंच आहे. नेमकं प्रॉब्लेम काय म्हणतात त्याला? ते म्हणतात की त्याच्या आताडीला सूज आले आणि हे तोंडाने उलटी येते, आणि म्हणजे संडास रास्तेत ब्लड येते. बरं, म्हणजे पहिली मुलगी झाली का तुम्हाला? नाही, पहिली आहे साहेब, दुसरी झाली. पहिली एक मुलगी आहे, आता एक मुलगी झाली का? हो साहेब. बर बर बर, नका टेन्शन घेऊ. ऐका माझं. हॅलो. हा हा, हा, बोला की सर. तुम्ही त्या डॉक्टरांचा नंबर काढा पटकन. हा सर. 1 मिनिट सर, देऊ का तुम्हाला? हा, डॉक्टरांचा नंबर. आणि विषय सर कसं आहे माहितीये का, की डॉक्टरांचा नंबर घ्या. आपलं माणूस बी हातात नाही आणि जीवासारखे पैसे बी गेले. किती पैसे घेतले त्याने? टोटल किती भरला तुम्ही तिथं? आता मला 1 दिवसाचं 15,000 सांगितलेत. टोटल आणि किती त्याच्यात दिवस झालं मला सांगा? आज 7 दिवस झालं साहेब. 7 आणि दिवस. मग 7 दिवसामध्ये किती पैसे घेतले तिने? आता 15,000 डिपॉझिट भरलोय. आणि रोज 5,000 रुपये, 4,000 म्हणजे रुपये टोटल पैसे बाहेर. किती गेले मला ते सांगा. साहेब टोटल मेडिसिन वगैरे धरून माझे गेले असेल 70-75 गेले साहेब. बरं, लाख रुपयापर्यंत गेलेत पूर्ण पैसे. हो सर. आणि उलट समजा नाही का, बाळा म्हणते 20% गॅरंटी आहे, ते गेलं वगैरे तर एवढं परत पैसे जाऊन सुद्धा ते काही डॉक्टर पेशंटचा चान्स देत नाहीत का? हो सर. आणि त्याच्यानंतर ते म्हणते आता रिकवर तर झालं पाहिजे ना राव 7 दिवसामध्ये. चुकीचं आहे ना? हो हो सर. आणि त्याच्यानंतर परत समजा बाळाला काय झालं, या तर काय प्रॉब्लेम झाला की त्यांना 1 दिवसाचं 15,000, 7 दिवसाचं किती झालं साहेब, कसं मी भरू? हं, 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 हं. हो सर. चुकीचं आहे. म्हणजे एवढं तुम्ही तडफड करताय आणि तिथले डॉक्टर जर चान्स देत नाही म्हणल्यावर, रिकव्हर होत नाही पेशंट म्हणलं 7-8 दिवसामध्ये, चुकीचं आहे. कुठलं हॉस्पिटल म्हणलंय? हडपसर, साने गुरुजी हॉस्पिटल आहे ना, त्याच्या समोर दादा गुजर हॉस्पिटल. दादा गुज्जर हॉस्पिटल का? हो सर, हो सर. चांगलं कुठलं तर बेबीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं तसल्या सर हे दवाखाना हा. म्हणजे सगळ्यापेक्षा हडपसर एरियातला नोबल नाही तर हा दवाखाना आहे. हं, हं. नोबल चांगलं आहे, नाही तर हे दादा गुजर. म्हणून साहेब मी पोरी म्हणून पैसे नाही बघितलो मी. 10% 20% जसं लोकांपासून पैसे आलं तसं मी उचलून आज मी लेकराला वाचवायचा प्रयत्न केलो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपल्या पेशंटचं नाव काय? अंकिता विपुल ठाकूर. अंकिता विपुल ठाकूर. तुमचा विपुल ठाकूर ना? विपुल ठाकूर हो म्हणल्यावर सर. ओळखील त्यांनी लोक. हा सर, हा सर, ओळखते. ठीक आहे, चालतंय. मला नंबर सांगा डॉक्टरांचा. 1 मिनिट सर. हा. 1 मिनिट. हं. 1 मिनिट सर, घाई गडबडीत हे नंबर हे हो होते. हो हो, काय हरकत नाही. हा, घ्या सर. 9975 99 75 एक मिनिट. 9975 बोला. 23 23 46 46 88. 88.
पाटील म्हणून आहेत ते सर. पाटील आहे का? हो म्हणजे ते एमडी आहेत ते. एमडी आहेत का हो हॉस्पिटलचे? सर. हो सर. नाही गुज्जर हॉस्पिटल का? हो सर हडपसर गुजर हॉस्पिटल. हडपसर गुज्जर हॉस्पिटल. एकच मिनिट हा. हो सर. हॅलो पाटील साहेब, डॉक्टर साहेब हा बोला. नमस्कार. नमस्कार सर. सचिन भैया पवार बोलतो मी, टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बोला काम ना. करतो. टायगर हा ग्रुप बोला माहिती ना आहे ना सर. पाटील साहेब तुम्हाला? हो माहिती आहे. आपल्याकडे टायगर ग्रुपचा एक जवळचा एक मित्र आहे आपलं, आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांची मुलगी हो ऍडमिट हो आहे माहिती 7-8 आहे सर. दिवसापासून, हो विपुल हो हो. ठाकूर. ठाकूर. हो. आता 7-8 दिवस झाले साहेब, त्यांना तुम्ही आश्वासन पण देत नाही. आता तुम्ही डायरेक्ट काय तर कागदपत्र त्यांना डॉक्युमेंट देताय म्हणले, तुमच्या पेशंटचं काय विश्वास नाही, वाचू शकत नाही म्हणून तुम्ही. म्हणजे पेशंट वाचू शकत तसं नाही नाही. म्हणून काय डॉक्युमेंट एक वगैरे काय काम लिहून करा घ्यायला म्हणून सर. त्यांच्याकडून. ऐका ना सर. हं, हॅलो सर. तसं हं. मी काहीच बोललो नाही. तुम्ही इकडे येऊन बोलू शकतात का? ठीक आहे काय हरकत नाही मित्र. हा येऊन जा. मी जरा बाहेर आहे थोडं. हा. हॅलो, मी काय आता मी म्हणतोय? काहीच बोललो नाही. हॅलो, हॅलो आवाज येतोय का? हा आवाज येतोय. तुम्ही एकदा येऊन मी तुम्हाला सांगतो कंडिशन सगळं. हा हा मी असं नक्कीच मी काहीच येतो, पण बोललो काय नाही. नेमका विषय काय नेमका सांगू शकता तुम्ही? हे बघा तुम्हाला सांगतो दादा, ते 8व्या आठवड्यात डिलिव्हरी झाली. 7व्या महिन्यात 7व्या महिन्यात बाळ डिलिव्हरी आहे. झाली का? बाळ 1 किलोचं आहे. बर बरोबर. तर बाळाला बर काय इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. शुगर कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात. रक्तस्राव होण्याचे चान्सेस असतात शरीरामध्ये. कारण ते छोटं आहे ऑलरेडी. 38 आठवड्याचं बाळ असतं नॉर्मल. बर बरोबर. तर ते छोटं असल्यामुळे आम्ही कल्पना आधीच देऊन ठेवतो. पण आता त्याला लक्षणं दिसायला लागल्यामुळे आता आपण सांगितलं. तिच्या बर चुकीचं काय केलं? बर चुकीचं हा तुम्हाला मी बोललो का तुम्ही चुकीचं काय केलंय म्हणून डॉक्टर साहेब? नाही. नाही तसं नाही ना. म्हणजे ते आता ते असं सांगायला लागले तुम्हाला, मग आता चुकीचंच वाटलं ना ते तुम्हाला असं हम्म. त्याच्यामुळे. नाही तर चुकीचं तुम्ही एकदा म्हणजे येऊन तो धडपडून त्याचा वडील जो आहे ना, तो आपला जे कंप्लेंट देणार आपला टायगर ग्रुपचा याचा व्यक्ती तो. राहिली गोष्ट आता 7-8 दिवस तिथे आपलं पेशंट ऍडमिट आहे. रिकव्हर हो. होण्यासारखं काय तर आश्वासन दिलं पाहिजे डॉक्टरांकडून. काय? डॉक्टरांकडून पेशंटचं रिकव्हर होणं काय तर आश्वासन दिलं पाहिजे म्हणतोय मी. तर ते तर देतोच ना दादा दररोज. नाही पण तुम्ही काही आता दिलंच नाही बाळाची म्हणतात, काय तब्येत डॉक्युमेंट वगैरे काय तर त्यांच्याकडून मग मी सही करून तेच घ्यायला सांगतो ना, डॉक्युमेंट. की आता तुम्ही येऊन एकदा बघा, मग मी तुम्हाला सांगू शकतो. बर असं फोनवर नाही सांगता येणार. म्हणजे काय नेमकं सांगा ना थोडक्यात. मला काय म्हणजे येतो हे मी. बाळ थोडं बाहेर छोटं आहे आहे. मी. ऐका ना मी काय म्हणतोय. हा. मी थोडं बाहेर आहे. हा. हां. आता त्या पेशंटसाठी मी लवकर काय हेलिपॅडनं येऊ का डायरेक्ट विमानानं लँडिंग करून येऊ आता मी म्हणतोय. आता तर काय ते एखादं इमर्जन्सी काम असतं इकडे-तिकडे म्हणून नाही करत असतो. तुम्ही ऐकून फोनवर घ्या. सांगताय ना म्हणून म्हटलं. बरोबर ठीक आहे. काय हरकत नाही डॉक्टर साहेब. पण मी काय म्हणतोय तुमच्याकडे जर 7-8 दिवस झालं पेशंट ॲडमिट आहे ना, हा. मग त्यांना काहीतरी आश्वासन द्या, नाहीतर काहीतरी रिकव्हर करण्यासारखं तुम्ही नाही चांगला दादा हे ट्रीटमेंट बघा करा. डॉक्टर पैशाचे काय प्रयत्न हे बघा, पैशासाठी त्यांना 1 रुपया मागितला नाही. पैशाचा काही संबंध नाहीये. हं. बरोबर. हे एक गोष्ट झाली. आणि बाळ छोटा आहे दादा, आश्वासन नाही देऊ शकत. तुम्ही इथे पाटील मापर्यंत साहेब मी काय म्हणतोय, बोला. काय पैशाचं काही त्याचा काही विचार करू नका तुम्ही. म्हणजे पैशाचं बोलतच नाहीये मी काही. त्यांना पेशंट रिकव्हर व्हावं थोडंसं तुम्ही जर चांगलं ट्रीटमेंट डॉक्टर वगैरे हो. चांगलं बोलून घ्या तुम्ही. बरोबर. हां. आणि तुम्ही त्या पेशंटला रिकव्हर करा अशी आमची इच्छा आहे. आणि त्याबरोबर आपण हे बघा दादा, डॉक्टर काय करतो प्रयत्न करू शकतो. तर बरं, मी तर काही देऊ नये की पूर्ण व्यवस्थित होईल ते नाही सांगता येणार ना. बरं. पेशंट तर रिकव्हर करा तुम्ही. आणि 7-8 दिवस झाले म्हणतात. आणि किती 1 किलोचं बाळ आहे ना तो? हम्म. त्या बाळाला शुगर आहे का? काय साखर कमी जास्त राहते दादा त्याची. असं आहे का? हम्म. बरं. मग आता काय चान्सेस आहे का नाही पेशंटचं? काय पेशंटचं चान्सेस आहे का नाही? चान्सेस म्हणजे बाळ हालचाल वगैरे व्यवस्थित करत आहे ना. पण बरं, बरं. आता रक्तस्राव होत आहे त्याच्या पोटामध्ये. पाटील तर साहेब तुम्ही छातीत प्रॉपर होऊ कुठले हो? शकतो. मी जळगावचा. जळगावचे आहे का? खान्देश? त्याच्या अच्छा. पोटात रक्तस्राव होत आहे. तर डोक्यात पण होऊ शकतो, छातीत पण होऊ शकतो. ते त्यांना सांगितलं फक्त आता ते लक्षणं दिसत हे आहेत गुजर त्याच्यानंतर. हॉस्पिटल तुमचं आहे का? नाही आपण नाही दादा, मी इथे काम करतो फक्त. बरं. ठीक आहे. हा. कोण आहे हॉस्पिटलचं मालक? हा हॉस्पिटलचं अनिल मालक? गुजर सर. अनिल गुजर का? आणि तुम्ही हा. पाटील म्हणजे तुम्ही कुठल्या पोस्टवर तिथे? हा पाटील मी तुम्ही कुठल्या पोस्टवर तिथे? मेडिकल ऑफिसर आहे. मेडिकल ऑफिसर आहे का? हा. बरं. तुम्ही तुमच्यापर्यंत जे माझं काय हॉस्पिटल आहे नाहीये. हॅलो, तुमचं हा हॉस्पिटल नाही ठीक आहे मान्य करतो मी. हा. तुमच्या जेवढेही काही चांगले डॉक्टर असेल त्यांना बोलवून घ्या आणि पेशंट हा सगळे. रिकव्हर करा. हॅलो. ऐकलं का? पेशंट आहे ना जो
विपुल हा ठाकूरचं हा त्याची हा मुलगी हा त्यांचा पेशंट रिकव्हर करा म्हणतोय मी. आता आवाज येतोय का, ऐकू हे येतो का बघा तुम्हाला? दादा, रिकवर म्हणजे आपण प्रयत्न करू हो, शकतो प्रयत्न दादा, आता करा. पूर्ण. बरोबर बरोबर, प्रयत्न करा. हा मी हा काय म्हणतोय, हा प्रयत्न करा म्हणतोय. चांगलं चांगले चांगले हा डॉक्टर बोलून घ्या तुमचे आणि प्रयत्न करा. पैशाचा काही प्रॉब्लेम नाही. हा. ठीक आहे, ऐकताय का माझं? हो हो, ऐकतोय ना, बोला ना बोला ना. हो, मग तुमचे डॉक्टर चांगले चांगले कुठले असेल ना, त्यांना बोलून घ्या म्हणतोय मी. पैशाचं काही टेन्शन नाही म्हणतोय मी. हो ना हो ना. पैसे काय तुम्हाला पैसे भरा म्हणल्यावर त्यांनी भरतील लगेच पैसे त्यांनी. पण मग पेशंट त्यांना रिकव्हर विचार ते पेशंट रिकव्हर झाला पाहिजे, लक्षात ठेवा. हा, लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही काही असं वेगळं बोलताय का दादा? अहो, वेगळं नाही बोलत दादा. मी काय म्हणतोय डॉक्टर हा साहेब हा हा. तुम्हाला, म्हणजे आता एवढं दादा पैसे तुम्ही इकडून आता ते, मी काय इतकी म्हणतोय ऐका तर ऐका, मी काय म्हणतोय, पैसे इकडून तिकडून काही तर जोडणी करून भरतील त्यांनी. फक्त लक्षात ठेवलं हे ठेवा बघा, की फक्त पैशाचा काही संबंधच आपलं नाही म्हणतोय मी. ऐकून घ्या, पेशंट फक्त रिकव्हर झालं पाहिजे एवढं असं लक्षात ठेवा म्हणतोय मी. हा दादा, उपचार करतोय ना आपण, आता ओके त्याचा पण ओके, रिस्पॉन्स करा पाहिजे करा ना करा दादा. धडपड करा डॉक्टर साहेब. कारण का माहितीये का, लोक डॉक्टरांना देवांच्या रूपामध्ये बघतात. हा ते तर आहे ना दादा, आपण पण आता देव नाही बनू शकत ना. हो हो, देव बनू शकत नाही, पण हम्म. देवासारखं तर चांगलं तुम्ही ट्रीटमेंट करू शकता ना सगळे तुमच्यापर्यंत चांगले चांगले. सगळे उपचार, आपले सगळे उपचार त्यांना सुरू आहे दादा. बर असं बर काहीच नाही, त्याला नळी टाकलेली, श्वासाचं व्हेंटिलेटर सुरू आहे. बर. त्याच्यावरती नाही करू शकत आपण काही आता. त्याचा रिस्पॉन्स जेवढा असतो ना, तेवढंच आपण हे करू मग शकतो. मी काय म्हणतोय पाटील साहेब, तुमच्याकडून जर होत नसेल तर चांगला डॉक्टर दुसऱ्या हॉस्पिटलमधून बोलून घ्या. पैशाचा काही ऐका प्रॉब्लेम नाही, पैशाचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा, तुम्ही पण एकदा येऊन जा, तुमचं काम वगैरे झालं की तुम्हाला एकदा बाळ दाखवतो. हं? बर, हं. मी दौऱ्यावर होते थोडं बाहेर. बरं बरं, तुम्ही त्यासाठी पण फक्त लक्षात ठेवा, 29 आठवड्याचं एक दिवसाचं बाळ आहे दादा. असं तुम्ही म्हणता रिकव्हर करा, तर आपण उपचार करतो. त्याचा रिस्पॉन्स, प्रत्येकाचा बाळाचा रिस्पॉन्स वेगळा असतो दादा. हो हो, हं? डॉक्टर साहेब मी आपण लक्षात सगळे, ठेवतो. हो सगळे डॉक्टर आपण आहे. पण हा, हेच कल्पना तुम्हाला देतोय की तुम्ही रिकव्हर करण्याचा पेशंटला प्रयत्न प्रयत्न, करा. हा प्रयत्न, हो हो, तुम्ही कसं म्हणताय रिकव्हर कराच. हा, प्रयत्न रिकव्हर करा करतोय ना म्हणजे आता दादा. मी हा त्यांचं एक कसं माहितीये का, त्यांचं वडील आता कॉन्फरन्स वरती आहे. त्यांना काहीतरी हो ना हो आश्वासन ना, तुम्ही नाही दिलं ते तर पाहिजे ना, जसं बरोबर. मी बोलतो तसं तुम्ही तुमच्याकडून काय तर भेटलं पाहिजे ना आश्वासन, त्यासाठी हा म्हणतोय दादा, मी. पण मला सांगा, आता आश्वासन दिलं ना, उद्या त्याला काही बरं वाईट झालं तर? असं आता हे हे आश्वासन नाही बघा देऊ हे शकत बघा, ना ऐकून दादा घ्या. डॉक्टर. आता डॉक्टर तुम्ही जेवढेही प्रयत्न तेवढं करणार का, तुम्ही त्यामधून मध्ये बरोबर घुसून बघणार बरोबर. आहे का? नाही. बरं, नाही नाही नाही. मग त्यासाठी तुम्ही काय म्हणतोय, तुम्हाला काय आपण, म्हणतोय मी आणखीन, हा की बोला ना. तुमच्याकडून जर होत नसेल तर तुम्ही प्रयत्न करताय, तर तुम्ही नाही नसेल तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही चांगल्या डॉक्टरला बोलून घ्या. पैशाची हो, काही दुसरे पण प्रॉब्लेम नाही. डॉक्टर येतात. ओके, दुसरे पण डॉक्टर येतात आपल्याकडे हा, दादा. बोलून घ्या बोलून घ्या. हॅलो विपुल ठाकूर, विपुल, हॅलो विपुल ठाकूर, हॅलो. ऐकताय का तुम्ही? हॅलो, हा सर, बोला ना दादा. हा, डॉक्टरांना बोललोय मी. आता तिने हा चालू म्हणते, त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि दुसऱ्याकडे हा, डॉक्टरांना आणखीन बोलून घेताय म्हणून म्हणतात तिने. बरं बरं, ठीक आहे दादा. हा, त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यांचं. चालेल. हो. तुमचं ठीक नाव आहे काय सर? डॉक्टर साहेब. हो हो, हो, बोला. करा करा, जर चांगलं करा हो ट्रीटमेंट. हो हो ठीक हो आहे, हो हो. ओके. चालेल. देवाला देवाला तेच म्हणतोय की आज मला लय त्रास होतो साहेब. आणि ह्याच्या पुढे आयुष्यात माझे एकच लक्ष आहे, गोरगरिबांना फक्त सपोर्ट आणि साथ द्यायचे. टेन्शन नका घेऊ, टेन्शन नका घेऊ. नाही हो साहेब, टेन्शन घेत नाही. लेकिन मला विशेष सीख भेटली बरं का साहेब. आयुष्यात मला सीख भेटली. रात्री 1 वाजता हडपसर स्मशानभूमीला पुरलो त्याला. बापरे, हो साहेब, किती जण? मला पोरीवर लय जीव होता हो साहेब, लय गोड होती. पोरगा घेऊन काय करायचं साहेब, सांगा बरं. मला आधीच एक पोरगी, जेवढं पोरगी बापाला जीव लावते ना साहेब, पोरांना नाही लावत का हो साहेब. बरोबर बरोबर. काय काम करता तुम्ही? प्लंबिंगचं काम करतो हो साहेब. काय? प्लंबिंगचं. प्लंबरचं का? बर बर बर, टेन्शन हो नका साहेब. घेऊ. काय अडचण पडली तर फोन करा. तुमचा मोठा भाऊ आहे मी. कधी कुठे काय गरज पडली तर बिनधास्तपणे मदत मागा. तुमच्या सोबत आहे मी. राहिली गोष्ट ऐकून घ्या. हा साहेब, बोला ना. नका टेन्शन नका घेऊ. हो साहेब, नाही टेन्शन नाही घेत. का रात्री फोन लावत होतो ते सांगायला तुम्हाला. लेकिन तुम्ही नाही उचललं फोन वगैरे. मी म्हणलो नाही, काय झोपलेच असेल, मी टेन्शन मध्ये होतो. स्वतःचा हाताने रात्री कोणी भेटला नाही साहेब स्मशानभूमीला. मी स्वतःचा हाताने माझ्या पोरीचा खड्डा खोदलोय साहेब.
बापरे, तुम्ही एकटंच? एकटा हो साहेब, कुणीच नाही सपोर्टला. बायको? बायको दवाखान्यात, त्याला सलाईन चालू होत. बायकोला माहितीये का नाही? नाही हो साहेब, त्याला नाही सांगितलंय. हम्म. त्याला सांगितलं ना साहेब, त्याला किडनीचा त्रास आहे. नाही सांगितलं का? नाही हो साहेब, त्याला नाही सांगितलं. त्या हरामखोर डॉक्टरला बोललो तर रात्री काय त्यांनी काय केलं नाही का? साहेबा, त्यांची चुकी होती, कुणाची चुकी होती आता वर्ष परमेश्वरला माहित, बरोबर आहे की नाही? त्यांनी ते म्हणलं की आम्ही पण ट्रीटमेंट चालू आहे आमचं, आम्ही पण काय करू शकतो असं बोलले त्यांनी मला. हो साहेब, तुम्हाला जेव्हा बोलणं झालं ना, त्याच्यानंतर 2 तासापूर्वी मला बोलवलेत. हं. त्यांनी मला म्हणले, ठाकूर तुम्ही ऐका माझ्या विषय, आणि ते आता बाळाला लास्ट बघून घ्या. ठाकूर ऐका हा, ना. हो माझ्या साहेब, बोला. पर्यानं जे काही सहकार्य करता येईल त्यांना बोललो ना मी, बरोबर आहे की हो नाही? सर, हो सर, तुम्हाला हो जर सर, पेमेंटची गरज पडली तर सांगा म्हणलो त्यांना, ते तिथे पण बोललो मी, बरोबर? हो सर, हो सर, बोलला तुम्ही. आता हे डॉक्टर लोक त्यांच्या पर्यंत करतात किंवा त्यांनी प्रयत्न करतात त्यांना माहिती, बरोबर? हो सर, आणि बरोबर दुसरी गोष्ट आहे की हॉस्पिटल असे असतात की फक्त पैसे उगळायचंच काम करतात. आहे. बरोबर आहे सर. लेकिन नाही नाही ना सर, तुम्ही बोलल्यापासनं आज बाळा नाही का 15,000 डिपॉझिट दिलतो, हा, आणि त्यांच्या 1 दिवसाचं 15,000 बिल होतं. बर म्हणजे आज बाळ 8व्या दिवशी गेलं, रात्री गेलतं ना 7व्या दिवशी. बरोबर. हा, आणि हा, तर त्यानंतर त्यांनी मला काही 1 रुपये मागितलेत नाही अजून. त्याने पैसे मागितले असते तर मग आता मी माझं डोकंच खवळलं असतं मग आता मग. हो, नाही ना साहेब, नाही मागितलेत. त्यांनी फक्त रात्री बाळ दिलेत. म्हणजे आणि मी 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 हा. फोन केल्यापासून त्यांनी चांगले दचकले. हो सर, हो सर. मग काय दचकू द्या, पण आपलं बाळच गेलं ना. हो साहेब, गेलं, आता काय करायचं डॉक्टर नाही. बोलले का तुम्हाला? काय म्हणलं सर? डॉक्टर बोलले का तुम्हाला? नाही नाही, त्यांनी काय नाही बोलले, व्यवस्थित बोललेत. मला म्हणलेत रात्री 12 वाजता फोन आलता, सॉरी 11 वाजता आलतं, की ठाकूर तुम्ही पटकन या, बाळ कधीही जाऊ शकते. आणि 12 वाजून 3 मिनिटाला माझे डोळे समोर गेलं हो साहेब. मी काय करू शकलो नाही साहेब. टेन्शन नका घेऊ. हॅलो, बोला की. टेन्शन नका घेऊ. प्रत्येक होणारी गोष्ट होत असतो आणि टेन्शन काय असेल तर मला फोन करा कधी पण. हो साहेब. हा, लेकिन फक्त मला साहेब तुमची आता मी, हे बघा साहेब, मी दिवसाचं तुम्हाला खोटं बोलत नाही, 500 ते 6,000 रुपये कमवतो दिवसात. आणि मी आता काय विचार केलोय, फक्त लोकांच्या मदतीसाठी मी रोज दिवसाचा 1,000 रुपये कुठेतरी दानपेटीला टाकत, आणि न सांगत नाही. काय हरकत नाही. सोबत राहा. तुम्हाला काही मदत लागेल तर सांगा. तुम्ही पण करा लोकांना सहकार्य. राहिली हो साहेब. गोष्ट ऐका. हा, बोला की. तुम्ही टेन्शन नका घेऊ, खचू नका. जे होणारी गोष्ट होत असतात. ठीक आहे. हो साहेब. काय मदत लागेल तर बिनधास्तपणे कॉल करा. करू तुम्हाला. ठीक हा, आहे, ठीक आहे, टेन्शन नका ठीक आहे घेऊ. साहेब. हो साहेब, हो साहेब. जेवण वगैरे केलं का? नाही साहेब, जेवण कुठे करा, कसं जेवण करा. कसं जेवण करायचं? माझ्या गोष्टीला मान ठेवून जेवण करा. टेन्शन नका घेऊ. तुमच्या बायकोकडे लक्ष द्या. ठीक आहे. हो, हो साहेब, ठीक आहे, चालतंय. ओके, ओके. काळजी हो, घ्या. हा, हा. हो साहेब, ठीक.